नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। टेमलाईवाडी उड्डाणपुलाखाली धूळ, माती आणि अस्वच्छतेचं साम्राज्य। सुशोभीकरणाच्या नावाखाली 52 लाख रुपयांची अक्षरशः उधळपट्टी। महापालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराचा आणखी एक नमुना। गेल्या वर्षी झालेल्या राज्यस्तरीय टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर। निकालाची टक्केवारी केवळ 11.28%। सुमारे 4 लाख भावी शिक्षकांची परीक्षेत उडाली दांडी। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प। कागलच्या सीमा तपासणी नाक्याजवळच पोलिसांनी रोखली अवजड वाहनं। चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून पतीनं केला पत्नीचा खून। पन्हाळगडावरील चंदवाणी बंगल्यांची देखरेख करणाऱ्या रमेश धडेल यांचं कृत्य। पन्हाळगडावर खळबळ। आणि वैद्यकीय तंत्रज्ञान झपाट्यानं विकसित। जीवघेण्या कॅन्सरबद्दल भीती असली तरी वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास कर्करोगावर मात करणं शक्य। जागतिक कर्करोग दिनानिमित्त बी न्यूज विशेष।